देव्हाऱ्यातील देव कधी साफ करावे? या दिवशी चुकूनही देव साफ करू नका. 90% लोकांना माहीत नाही. कधी तुम्ही गुरुवारी किंवा एकादशीला देव धुतले आहेत का? अनेक भक्त ही चूक नकळत करतात. असे काही घरातील पारंपरिक मान्यतेनुसार मानले जाते आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत देव्हाऱ्यातील देव कधी साफ करावेत, कधी धुवावेत आणि कोणत्या दिवशी धुवावेत, आणि काही घरांच्या परंपरेनुसार मोठी साफसफाई टाळली जाते. याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, जय स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय प्रत्येक भक्ताच्या घराशी संबंधित आहे, कारण देवघर हे फक्त घरातील एक जागा नसते, तर ती आपल्या श्रद्धेने, भक्तीचे आणि सकारात्मक ऊर्जेचे केंद्र असते. म्हणूनच देवघरातील प्रत्येक वस्तू, मूर्ती किंवा प्रत्येक पूजा अत्यंत आदराने केली पाहिजे. मित्रांनो, आपण वेळ मिळाला की दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, फूल अर्पण करतो, नैवेद्य दाखवतो, मनापासून प्रार्थना करतो. अनेकांच्या मनात एक प्रश्न कायम असतो की देव्हाऱ्यातील देव नेमके कधी साफ करावेत, कोणत्या दिवशी देव धुणे योग्य असते की नसते. याबद्दल वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळ्या परंपरा दिसून येतात. त्यामुळे आज आपण याच विषयावर अगदी सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वच्छता ही देवपूजेचा महत्त्वाचा भाग आहे. जिथे स्वच्छता असते तिथे प्रसन्नता असते, जिथे प्रसन्नता असते तिथे भक्ती अधिक दृढ होत जाते. म्हणून नेहमी घर स्वच्छ, देवघर ठेवा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र स्वच्छता म्हणजे रोज मूर्ती धुणे असा त्याचा अर्थ होत नाही, तर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक जण रोज देवांना पाण्याने धुतात, पण प्रत्येक मूर्तीसाठी ती योग्य असेलच असे नाही. विशेषतः धातूच्या रंगीत किंवा विशेष प्रकारच्या मूर्ती असतील तर त्यांची काळजीपूर्वक स्वच्छता करावी लागते. मित्रांनो, देवाची सेवा करताना घाई अजिबात करू नका, कारण ही फक्त साफसफाई नसून ती एक सेवा आहे. ज्या भावनेने आपण देवासमोर हात जोडतो त्याच भावनेने देवाची स्वच्छताही करायला हवी. जेव्हा तुम्ही देवाला स्वच्छ करता तेव्हा मनात कोणताही राग, घाई किंवा अस्वस्थता नसावी. मन शांत असावे आणि ओठांवर नामस्मरण असावे. स्वामी समर्थांचे नाव घेत घेत जर आपण देवघराची सेवा केली तर त्या सेवेतील आनंद आपल्याला मिळतो. अनेक भक्त सांगतात की देवघर स्वच्छ केल्यानंतर घरातील वातावरण अधिक प्रसन्न वाटते, मन शांत होते आणि पूजा करताना अधिक समाधान मिळते. ही भावना प्रत्येक भक्ताला अनुभवता येऊ शकते. आता जाणून घेऊया कधी देव साफ करावेत. तर शक्यतो सकाळच्या वेळी पूजा झाल्यानंतर किंवा घरात शांत वातावरण असताना देवांची स्वच्छता करावी. स्वच्छ आणि मऊ कापड वापरावे, धूळ अलगद पुसावी आणि मूर्तींना आदराने हाताळावे. कोणतीही मूर्ती जोरात घासू नये किंवा घाईघाईने स्वच्छ करू नये, कारण देवाची सेवा प्रेमाने आणि संयमाने करावी हेच महत्त्वाचे असते. आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या दिवशी देव धुवू नयेत? याबाबत अनेक घरांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही कुटुंबामध्ये एकादशी, गुरुवार किंवा विशेष प्रकारच्या दिवशी मूर्ती धुण्याऐवजी केवळ हलकी स्वच्छता केली जाते, तर काही ठिकाणी त्या दिवशी फक्त फुले बदलली जातात, दिवा लावला जातो आणि नियमित पूजा केली जाते. म्हणून हा नियम प्रत्येक घरात सारखाच असतो असे नाही. आपल्या घरातील परंपरा, गुरूंचे मार्गदर्शन किंवा वडीलधाऱ्यांचे, मंडळींचा सल्ला यानुसारच वागणे अधिक योग्य मानले जाते, कारण प्रत्येक घराची धार्मिक परंपरा वेगळी असते आणि तिचा आदर करणेही तितकेच महत्त्वाचे असते. मित्रांनो, आता अनेक जण विचारतात की देवाला रोज पाण्याने धुणे आवश्यक आहे का? तर याचे उत्तर असे आहे की रोज मोठी धुलाई करण्याची गरज नसते. रोजची सेवा म्हणजे देवासमोरची धूळ अलगद पुसणे, कालची फुले काढणे, ताजी फुले अर्पण करणे, समय आणि निरांजन स्वच्छ ठेवणे, नैवेद्याची जागा स्वच्छ करणे आणि देवघरातील परिसर स्वच्छ ठेवणे. एवढे केले तरी ते देखील एक सुंदर सेवा असते, कारण देवाला बाहेर स्वच्छतेची इतकीच मनाची स्वच्छताही प्रिय असते. आपण देवासमोर रोज उभे राहतो तेव्हा आपल्या मनात श्रद्धा, नम्रता आणि कृतज्ञतेची भावना असणे सर्वात महत्त्वाचे असते. मित्रांनो, अनेकदा आपण बाहेरच्या स्वच्छतेवर खूप लक्ष देतो, पण मनात राग, अहंकार किंवा कटुता ठेवतो. अशावेळी स्वतःच्या मनाची स्वच्छता करणे हे तितकेच आवश्यक आहे, कारण संतांनी नेहमी सांगितले आहे की देवाला केवळ फुले किंवा अलंकार प्रिय नसतात, तर शुद्ध मनाने केलेली भक्ती आणि अधिक प्रिय असते. म्हणूनच देवघर स्वच्छ करताना मनातही चांगले विचार ठेवावेत. देवाची मूर्ती स्वच्छ करताना शक्यतो मऊ आणि स्वच्छ कापड वापरावे. जर धातूची मूर्ती असेल तर हलक्या हाताने स्वच्छ करावी. अनावश्यक जोर लावणे, साबणाने घासणे, कुठली रसायने किंवा मूर्तीला नुकसान होईल अशा वस्तूंचा वापर कमी करा, कारण प्रत्येक मूर्तीची बनावट वेगळी असते आणि त्यानुसार काळजी घेणे आवश्यक असते. मित्रांनो, काही वेळा आपण पाहतो की घरातील देवघरात खूप वस्तू जमा झालेल्या असतात. जुनी फुले, वाळलेली पाने, रिकाम्या अगरबत्तीच्या पुड्या किंवा अनावश्यक वस्तू देवघरात ठेवलेली असते. हे योग्य नाही.
देवघर शक्य तितके स्वच्छ, साधे आणि नीटनेटके ठेवा. जेव्हा देवघर नीटनेटकेपणा असतो तेव्हा पूजा करतानाही मन अधिक एकाग्र होते. अनेक भक्त असा अनुभव सांगतात की देवघराची मनापासून सेवा केल्यावर घरात सकारात्मक वातावरण जाणवते, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते आणि मनाला समाधान मिळते. ही प्रत्येकाची वैयक्तिक श्रद्धा आणि अनुभव असू शकतो, पण स्वच्छता आणि शिस्त यांचा फायदा प्रत्येकालाच होतो. मित्रांनो, एक गोष्ट महत्त्वाची पुन्हा लक्षात ठेवा, काही घरांमध्ये एकादशी, गुरुवार किंवा विशेष प्रकारच्या दिवशी मूर्ती थोड्याऐवजी केवळ नियमित पूजा करण्याची परंपरा असते, तर काही घरामध्ये त्या दिवशी ही विशिष्ट पद्धतीने सेवा केली जाते. म्हणून कोणतीही गोष्ट करताना आपल्या घरातील वडीलधाऱ्यांच्या मंडळी, गुरु किंवा आपल्या परंपरेचे मार्गदर्शन घेणे हे सर्वात योग्य आहे. कोणत्याही दुसऱ्याच्या पद्धतीची नक्कल करण्यापेक्षा आपल्या घरातील परंपरेचा आदर करणे अधिक महत्त्वाचे आहे, कारण श्रद्धा ही तुलना करण्याची गोष्ट नसून ती जपण्याची गोष्ट आहे. मित्रांनो, देवाची सेवा करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देवाला आपल्या महागड्या वस्तूंची अपेक्षा नसते. देवाला अपेक्षा असते ती आपल्या प्रेमाची, श्रद्धेची आणि निस्वार्थ भक्तीची. म्हणूनच देवघरातील प्रत्येक काम मनापासून करा. अगदी दिवा लावतानाही, फुले वाहतानाही आणि आरती करतानाही किंवा धूळ पुसतानाही मनामध्ये स्वामी समर्थांच्या नावासह, कारण नामस्मरणाने केलेली प्रत्येक सेवा अधिक पवित्र वाटते. मित्रांनो, देवघर स्वच्छ असले की मनालाही एक वेगळी प्रसन्नता मिळते. पूजा करतानाही एकाग्रता वाढते आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी होते. म्हणून स्वच्छता, शिस्त आणि श्रद्धा या 3 गोष्टी नेहमी जपा. स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत, फक्त त्यांच्यावर नितांत विश्वास ठेवा. मनापासून नामस्मरण करा आणि चांगले कर्म करत राहा. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया. अनेक जण विचारतात की देवघरात तुटलेल्या, झिजलेल्या किंवा खूप जुन्या मूर्ती असतील तर त्याचे काय करावे. याबाबतही प्रत्येक घराची आणि प्रत्येक संप्रदायाची परंपरा वेगळी असते. त्यामुळे कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळी किंवा गुरु किंवा जाणकार व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसारच योग्य पद्धतीने पोहोचलेली कोणतीही वस्तू अनादराने टाकू नये, ही गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवावी. तसेच देवघरात ठेवलेल्या पूजेच्या वस्तूकडे वेळोवेळी लक्ष द्यायला हवे. जुने कपडे, वाळवलेले हार, खराब झालेले फुलांचे अवशेष, रिकाम्या उदबत्तीच्या पुड्या किंवा अनावश्यक वस्तू देवघरात साचू देऊ नका. देवघर जितके स्वच्छ, साधे आणि नीटनेटके असेल तितके तिथे बसल्यावर मनाला अधिक शांतता मिळते. अनेकदा आपण फक्त 5-10 मिनिटे देवासमोर बसून नामस्मरण केले तर दिवसभराचा ताण कमी झाल्यासारखा वाटतो. हा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, पण शांत वातावरणाचा सकारात्मक परिणाम नक्की होतो. आपल्या आईवडिलांचा आदर करणे, घरातील मोठ्यांचा सन्मान, आदर करणे, गरजूंना मदत करणे, सत्य बोलणे आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडणे हे देखील ईश्वराचे रूप आहे. संतांनी नेहमी सांगितले आहे की ज्या घरात प्रेम, आपुलकी, स्वच्छता आणि चांगले संस्कार असतात त्या घरात भक्तीचे वातावरण अधिक दृढ होत जाते. आणखीन एक छोटीशी सवय लावा. दररोज पूजा झाल्यानंतर फक्त 2 मिनिटे शांतपणे डोळे मिटून आपल्या आराध्य देवतेचे किंवा स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. त्या 2 मिनिटात कोणतीही इच्छा किंवा तक्रार न करता फक्त कृतज्ञतेची भावना मनात ठेवा. हे देवा, आजपर्यंत जे काही दिसले त्याबद्दल तुझे आभार. मला समृद्धी दे, योग्य मार्गावर चालण्याची शक्ती दे आणि सर्वांचे भले करण्याची प्रेरणा दे. अशी प्रार्थना मनाला एक वेगळीच वर्षा देते. लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या शब्दांपेक्षा आपल्या भावना अधिक महत्त्वाच्या असतात. मनापासून छोटीशी सेवा, श्रद्धेने लावलेला एक दिवा, प्रेमाने अर्पण केलेले एक फूल आणि निरपेक्ष भावनेने घेतलेले नामस्मरण हे खरे भक्तीचे सौंदर्य आहे. म्हणूनच देवघराची स्वच्छता जपा, मनाची पवित्रता जपा आणि आपल्या घरातील परंपरांचा आदर करत भक्तीचा मार्ग आनंदाने चालत राहा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.